मर्दानी झाशीची राणी महाराष्ट्रातील पुण्याच्या आश्रयाला असणारे मोरपंत तांबे व भागीरथीबाई यांच्या पोटी एक कन्यारत्न 19 नोव्हेंबर 1825 ला जन्माला आले. ते कन्यारत्न म्हणजे मी. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या अनेक नरनारींनी आपले प्राण गमावून टाकले त्यातील कामिनीप्रमाणे सदैव तळपत राहणारी स्त्री म्हणजे मीच ती झाशीची राणी. माझा विवाह झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाडकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांनी माझे नाव मनोकर्णिका बदलून लक्ष्मीबाई ठेवले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावास पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग सत्व जपण्यासाठी केला. मी नियमित व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी चालूच ठेवली. असा आमचा संसार सुरू असताना या संसारीला फळ आले आणि मला मुलगा झाला. पण माझे नशीबच दुर्दैवी म्हणूनच की काय, मुलगा 3 महिन्याचा असतानाच मरण पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळण्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टी दुःखी झाले. पुढे आम्ही आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव दामोदर ठेवले. पण अचानक गंगाधररावाचे निधन झाले. इंग्रजांनी दत्तकांचा हक्क नाकारून झाशी संस्था खालसा केली. इंग्रजांनी झाशीचा कब्जा मागितला. परंतु राज्याच्या रक्षणासाठी, प्रजेच्या सुखासाठी थोडी सुद्धा डगमगले नाही, घाबरले नाही. तेजस्विनीचा अवतार घेऊन मेरी झाशी नाही दूंगी, मेरी झाशी नाही दूंगी असा खणखणीत इशारा दिला व 1857च्या उठावात उडी घेतली. या युद्धात कारपी व बल्लेर या दोन्ही ठिकाणाहून विजय मिळवला. इंग्रजांनी माझा उल्लेख हिंदुस्थानची कीन असा केला. मी छोट्या दामोदरला पाठीशी घेऊन इंग्रजांविरुद्ध लढत होते. माझा देश शूरासारखा शूरवीर योद्ध्यांचा आहे. देशासाठी जिंकू किंवा मरू या जोशातच मी लढत लढत पुढे जात होते. माझ्यासोबत काही विश्वासू सैनिकही लढत होते. त्यांनाही मी गडगडून सांगितले, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आपले सुरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आपले सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, देश माझा शिवरायाच्या प्राणपणाने लढणाऱ्याचा, देश माझा शिवरायाच्या प्राणपणाने लढणाऱ्याचा, देशासाठी शिरत हाती धरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. योद्धा बन गई मैं, योद्धा बन गई मैं, योद्धा बन गई मैं, योद्धा बन गई मैं. भाग भाग रे भाग फिरंगी, भाग भाग रे भाग फिरंगी, योद्धा बन गई मैं, योद्धा बन गई मैं, योद्धा बन गई मैं, योद्धा बन गई मैं. इंग्रज हतबल झाले होते. इंग्रज पाठीशी लागले. असे असताना देखील मी कान लढवले. मस्तकावर तलवारीचे घास असले व प्राणपणाने लढा दिला. मी एक स्त्री आहे, मी एक आई आहे हे विसरून पुरुषांचा वेश परिधान करून मी लढतच राहिले. 17 जून 1858 ला अवघ्या 30व्या वर्षी रणांगणावर लढता लढता वीर मरण आले. म्हणूनच